चिदानंद विग्रहम् पूर्णब्रह्म परानंद ईशमानंद वल्लभम् अमंगलानां शमनं मंगलानां महोदयम् गोपांगना नाम सौभाग्यं श्री गोकुले श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार वरनो रघुवर विमल जसु जोदायक फलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा जय पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बल सुमति निवार सुमति के संग वदन विराट सुरेश कानन कुंडल कुंडल मंगल औतरा वीराति हानि मूल जनि सारे शंकर सुवन कीर्ति जप ताप महान
चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानां तान् निजाचार्यान् प्रणमामि मुहुर्मुहुः। श्री राघवेंद्र सरकार यांच्या असीम कृपाशीर्वादाने आपण आज रामकथेच्या या विशेष कथा सत्रापर्यंत येऊन पोहोचलोय। अच्छा, काही लोकांना कळतं, काही लोकांना सांगावं लागतं। जे जुने लोक आहे ना, मजबूत, ज्यांनी कथा भरपूर ऐकल्या आणि रामायण रत्न तर आपल्या या सिन्नर भूषण रामायणाचे अत्यंत अभ्यासक आपल्या मातीतले, त्यांनी आपल्याला परत परत रामकथा ऐकवली। आपण रामकथेनंतर जो करतो तो पांडुरंगी ही एक विधी संत चरित्र सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी आहे। काल आपण जी कथा श्रवण केली ती रामकथेतील सीता रामचंद्र विवाह इथपर्यंत होती। आपण कोणतीही कथा सोडली नाही, आपण सगळ्या कथा पाहिल्या। प्रभू रामचंद्रांच्या प्राकट्यापासून अहल्या उद्धार असेल, भगवान रामचंद्रांच्या बाललीला असेल, त्यांचं विद्यार्जन काल आपण श्रवण केलं। मग भगवान गुरु विश्वामित्रांबरोबर जे जनकपुरीला येतात त्याचंही श्रवण केलं। आता गंमत बघा, जनकपुरीला प्रभू रामचंद्र येऊन पोहोचले आणि ती काल आपण श्रवण केलं की कुठे थांबले तर सत्संग रूपी आमराईमध्ये। जनकांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं, त्यांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं आणि दोन रूपामध्ये प्रभू आहे हे दिसून आलं। एक अहम ब्रह्मास्मी तर आहेच आणि सर्वम खलविदम ब्रह्म, की मी तर ब्रह्म आहे, पण या जगामध्ये जे दूध दिसतंय, बोलतंय, चालतंय, डोलतंय ते पण सगळं ब्रह्मच आहे। याची अनुभूती, याची प्रचिती जनकांना झाली। हो नाही तर नाही काहीतरी म्हणायचं। विवाहाची तयारी आरंभ झाली। काल आपण श्रवण केलं वरमाला, फक्त वरमाला, अजून लग्न लागायचं बाकी आहे, विवाह प्रसंग अजून बाकी आहे। कारण महाराज दशरथांपर्यंत निरोप जाईल, मग अयोध्येतले सगळे मंडळी विवाह करता येतील, मग विवाह साजरा होईल। ठीक आहे, आता फक्त तयारी सुरू झाली। या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र शिवधनुष्याला बरोबर मध्ये भंग करतात, बरोबर ना। कोदंड भंजीव राम तुलसी जयती वचन उच्चारी ही काल आपण ऐकलं। प्रभू रामचंद्र भगवान या ज्या धनुष्याचा भंग करतात, अगदी मधोमध आकाशाशी जुळले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे। आपल्याकडे म्हणतात ना, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा। आमच्याकडे भजनाला एक यायचे पांडे काका, ते भजन गायचे आणि लाजली सीता स्वयंवराला ते गायचे। कसे गायचे? लाजली सीता लाजली सीता स्वयंवराला। जे तबला वादक होते ते म्हणले की काका ते सगळं ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय लाजली सीता स्वयंवराला, त्यामध्ये सीतेचं लाजणे पण जरा दिसू द्या, म्हणे हे लाजली कमी घाबरलीच जास्त होऊन जाईल, म्हणून लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा। हास्य प्रमोद विवाहामध्ये चालू राहतं, म्हणून नवरदेवाचे तुमच्याकडे आहे की नाही माहिती नाही, नवरदेवाचे बुट लपवल्या जातात, बरोबर आहे, बरोबर। काहीतरी मनोरंजन आणि हास्य मोद प्रमोद विवाह प्रसंगी होत राहावा, आनंदाने विवाह संपन्न। पूर्वीच्या काळी महिनाभर लग्न चालायचे आणि आता सकाळी धामधूम, रात्री सामसूम, एका दिवसाचं लग्न।
जाते नवरीला घेऊन येते, झालं. पूर्वी विवाह संस्कार किती योग्य पद्धतीने व्हायचा, किती योग्य पद्धतीने विवाह संस्काराचा नियम होता. आम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलो, त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडीमध्ये सगळा कचरा भरण्यात आला आणि त्याच्या भोवती नवरा नवरीला त्या प्रदक्षिण काय म्हणतात त्याला सप्तपदी घ्यायला सांगितलं. विचार करा, कचऱ्याच्या अवतीभोवती जर का नवरा नवरी सप्तपदी घेईल त्या लग्नाचं काय होईल? कचराच होईल की नाही. एका ठिकाणी लग्न सुरू होतं आणि त्या लग्नामध्ये जे महाराज मंत्र म्हणत होते ते सगळे तेरवीतले मी ऐकले. मी म्हटलं महाराज लग्नाचे मंत्र तर नाही, हे तेरवीचे मंत्र आहे. म्हणजे काय करावं ताई, मी त्यांना सांगितलं मी लग्नाचा महाराज नाही, मी तेरवीचा महाराज आहे. तरी मला उचलून आणलं. म्हणजे नाही लग्नच नाही, मला जे येतं ते म्हणेन म्हणे मी. आता मला जर का तेरवीतले मंत्र येत असेल मग मी तेरवीतलेच मंत्र म्हणेन. आणि अक्षरशः तेरवीतले मंत्र म्हटले तर त्या लग्नाचं काय होईल? तेरवीच होईल की नाही. सांगण्याचं तात्पर्य एक मात्र हे की सध्याची परिस्थिती जर का आपण बघितलं तर या परिस्थितीमध्ये कथानकांची आवश्यकता काय की आम्हाला कळून यावं की आमची परंपरा किती महान होती. ते आम्हाला समजून यावं आपल्या परंपरेने आपल्याला काय दिलं ते. लक्ष आहे ना, आपल्याला कळून यावं की आपल्या परंपरेच्या या महानतेमध्ये विवाह संस्कार किती महत्वपूर्ण होता. लक्ष आहे ना. प्रभू रामचंद्र माता सीतेचा आदर्श विवाह आहे. हा आदर्श विवाह आपल्या डोळ्यापुढे असावा. मी जास्त नाही, फक्त तुमच्या पुढे एक प्रश्न सोडून जाणार. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथून थोडं सिरियस आहे पण महत्वपूर्ण आहे की इथून फक्त 7 वर्षानंतर 10 वर्षानंतर विवाह व्यवस्थेची अवस्था काय झाली असेल याचं उत्तर द्या. जिथे लिव्हिंग रिलेशनशिप सारख्या घाणेरड्या आपल्यालाही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून आपल्या भारत देशामध्ये विवाहासारखी इतकी सुंदर, इतकी महत्वपूर्ण आणि आजीवन कमिटमेंट म्हणजे कटिबद्धतेच्या आधारावरती जीवन जगत असताना या भारत देशामध्ये विवाह व्यवस्थेची किती दुरावस्था झाली आहे पहा. आणि फक्त नको ते ज्याला तुम्ही सो कॉल्ड प्रेम नाव देता त्या प्रेम नावाखाली आणि न जाणे कसल्या नावाखाली आपली श्रद्धा जर का अयोग्य ठिकाणी ठेवली गेली ना तर श्रद्धेचे तुकडेच होईल. आपली अयोग्य जर आपली श्रद्धा आपला विश्वास आपली श्रद्धा जर का अयोग्य ठिकाणी ठेवल्या गेली तर श्रद्धेचे तुकडे होईल. 35 तुकडे करावे लेकराचे. आणि विचार पण येऊ नये ही माणुसकी. थोडासा विचार करावा. बदलत्या काळानुसार आम्ही स्वतःला बदलत चाललोय पण आमच्या परंपरा या बदलण्याची आवश्यकता नाही, कारण त्यामध्ये विविधता असेल पण विचित्रता नाही. आमच्या परंपरेने आदर्श विवाह दिला. आमच्या परंपरेने सांगितलं की आयुष्यभर हा 100 एखाद दुसरे असे असले की ज्या ठिकाणी बस राहू शकत नाही हे मान्य, पण मात्र मी वास्तविक सांगेल तर आपल्यामधली सहनशक्ती कमी होत चालली, आपल्यामधला प्रामाणिकता कमी होत चालली, आपल्यामध्ये समर्पण कमी होत चालले, आपल्यामध्ये एकमेकांविषयी असलेला विश्वास कमी होत चालला. याची कुठेतरी भर काढून घ्यायला पाहिजे, भर काढून निघून जायला पाहिजे. वस्तुतः मी परत परत आपण सगळ्यांना सांगेल, पुन्हा पुन्हा सांगेल, जास्त नाही, आपल्या मुला मुलींची वेळ येईल तोपर्यंतच. इथून 10 वर्षानंतर विवाह व्यवस्थेची काय अवस्था असेल तुम्ही मला सांगा. डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ना, काळजी उभी होते की आम्ही तर एवढ्या सुंदर पद्धतीने कुटुंब चालवलं, कुटुंब पद्धती आमच्याकडे अत्यंत बळकट होती, मजबूत होती, आणि आताची स्थिती बघा, आता कुठे नेऊन ठेवले आणि आपण कुठे जाऊन पोहोचलं. म्हणून थोडंसं चिंतन केलं ना
थोडा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला दिलेली परंपरा ही किती महान आहे। या ठिकाणी रामकथा श्रवण करत असताना जी कथा आपल्याला आदर्श विवाह, आदर्श जोडपं पुढे ठेवते। आपण गातो ना, राम सीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई, ही त्यांची शक्ती आहे। शक्तिस्ते सहचारिणी। बंधुवर्ग म्हणत असेल, हो हो, जर का ती शक्ती आहे तर आम्ही सहनशक्ती झालोय। आता विनोदाचा भाग जर का सोडला तर निसर्गतः या सुंदर विवाह व्यवस्थेला सांभाळण्यासाठी काही गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे। ती म्हणजे आपल्या परंपरेला पाहणं आवश्यक आहे। मुलींनो, मला आठवतं की पूर्वीच्या काळी ज्यावेळेला विवाह व्हायचे त्यावेळेला आम्ही आता काही दिवसांपूर्वी एक गुरुजी आहे, अत्यंत वयस्कर, चालणं होत नाही, अगदी अंथरुणावर आहे, मी त्यांना भेटायला गेले। त्यांच्या पत्नी ज्योतिष्य पाहतात, ते इतकं सुंदर सांगितलं त्यांनी की मी गेलो म्हणे, फक्त मी स्वतःला दाखवून आलो मुलगी पाहायला गेल्यानंतर। म्हणे तुम्हाला मुलगी नाही पाहिजे का? म्हणे नाही पाहिजे। आई वडिलांनी जे स्वीकार केलं ते त्यामध्ये मी तयार आहे, ते याच्यासाठी की मध्ये अंतरपाठ याचं महत्त्व कशाला आहे म्हणे। अंतरपाठ म्हणजे मध्ये अंतरपाठ उभा असावा आणि अंतरपाठानंतर हार घालतानाच आपल्या पत्नीला पाहावं। मी एवढं पण यावं परत असं म्हणत नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की मुलींनो, तुम्ही जर का सुरक्षित राहावं हा फक्त आणि फक्त विचार जर का कोणाच्या हृदयात असेल तर तो माता पित्याच्या हृदयात आहे। माझ्या मुलीने मला एका मुलीने विचारलं की ताई, बाहेरच्या देशात कोणी कसेही कपडे घातले त्यांना कोणी काही बोलत नाही, पण आपल्या देशात कोणी कसं कपडे घातले तर घरचे टोकतात, बाहेरचे बोलतात। मी त्यांना एकच म्हणत असते, मुलींना मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझ्या वडिलांना जर का रस्त्यामध्ये चालता चालता हिरा मिळाला तर ते घरी आणून त्या हिऱ्याला कसं ठेवतील? असं लोखंड पडलं असतं तसं ठेवतील का? नाही ना। त्या हिऱ्याला घरी आणून आतल्या कपाटामध्ये, आतल्या कप्प्यामध्ये, आतल्या डब्यामध्ये रेशमाच्या वस्त्रात गुंडाळून ठेवतील ना। म्हणूनच बाळ, तू तुझ्या आईवडिलांना सापडलेली, प्राप्त झालेलं रत्न आहे, म्हणून त्यांची इच्छा आहे तू सुरक्षित असावं, रेशमांच्या सुंदर वस्त्र, कोणत्याही रंगाचे कपडे घाला, किती सुंदर रंग आहे बघा, कोणत्याही रंगाचे वस्त्र घाला। मुलींनो, एक निवेदन आहे, आपल्या परंपरेमध्ये विविधता मान्य पण विचित्रता नाही। आपण धारण केलेल्या पहिरावामुळे कोणाच्या मनामध्ये वासना निर्माण होत असेल तर त्या स्त्रीने विचार करावा, आपलं चरित्र किती गलिच्छ होते। आपला पहिराव असा नसावा की ज्या पहिरावाने कोणाच्याही मनामध्ये काही अयोग्य भावना येते। अच्छा, तुम्ही म्हणत असाल अयोग्य भावना तर अनेक लोकांच्या मनामध्ये तुम्ही कसंही जर तरी येतातच। हा, त्यांचा विषय सोडता तुम्हाला तुमचं चरित्र सांभाळायचं आहे, तुम्हाला तुमचा व्यवहार सांभाळायचा आहे। बरोबर आहे की चुकीचं आहे? मला प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या। बाहेरच्या देशामध्ये एकदा स्वामी विवेकानंद गेले। स्वामी विवेकानंदांनी पाहिला, एक महिला त्या थडग्याला, पती मेले ज्याच्यामध्ये पुरवलं त्याला ती महिला हवा घालत होती। स्वामी विवेकानंद म्हणे, वा, पतिव्रता म्हणे फक्त भारतात नाही, पतिव्रता विदेशात देखील आहे। पहा म्हणे, पहा जरा पहा यांच्याकडे, पती मरण पावले तर कसं त्या मेलेल्या प्रेताच्या त्या थडग्याला हवा घालत नाही का? हो ताई, तुम्हाला याचं दुःख आहे का की पती मेले त्यांना आता त्या थडग्यात काय असतं त्याच्यामध्ये गरमी होत असेल याचं दुःख आहे का म्हणून हवा घालताय का? म्हणे तसं नाही आहे, माझ्या नवऱ्याने माझ्याकडून वचन घेतलं होतं, कमीत कमी माझं थडगं वाळत नाही तोपर्यंत तरी दुसरं लग्न करू नको, ते लवकर वाळवायसाठी हवा घालत आहे। विदेशातली स्थिती फार भयंकर आहे, भयावह आहे। तिथे भावना बदलली की पार्टनर बदलतात, इथे तसं नाही। एक महिला विदेशातल्या आल्या आणि म्हणायला लागल्या, प्लीज गिव्ह मी ब्लेसिंग, आशीर्वाद द्या। कशासाठी आशीर्वाद द्या?
मी 40 वर्षाची आणि माझं 4थं लग्न आहे म्हणून आशीर्वाद द्या. मी तिला समजावून सांगितलं की भारतात असं होत नाही. भारतामध्ये एकच पत्नी आयुष्यभर त्यांनी समर्पित जीवनाने त्यांची सेवा करायची असते. मला म्हणायला लागले होल लाईफ वन पार्टनर, हाऊ बोरिंग. मी म्हटलं तू तुझ्या घरीच जा, भेटूच नको, तोंडही दाखवू नको, पण रामकृष्ण हरी तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. सांगण्याचं तात्पर्य की एक विनोदाचा भाग सोडला तर पाश्चिमात्य संस्कृतीच्या या सगळ्या अनुकरणाने आपल्या भारतामध्ये ना कुठेतरी परंपरेला तडा पोहोचतो. आणि म्हणूनच एकमेकांना विचार करावा. माता सीता जनकांच्या घरून विदा होणार आहे. माता सीता अयोध्याच्या राणी महाराणी होणार आहे आणि आपल्या सर्वस्वाच्या, आपल्या वडिलांच्या घराचा, आपल्या स्वतःचा, आपल्या नावाचा पण त्याग करून ती घरी येत असेल तुमच्या, तर तिचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. तुमची मुलगी एखाद्या ठिकाणी विवाह करून गेली तर तिला दुःख होऊ नये, ती फुलांमध्ये राहावी असं वाटतं ना मग तुम्हाला. मग अगदी तसंच तुमच्या पत्नीला ज्या वेळेला विदा करून आई वडिलांनी पाठवलं त्याच भावनेने पाठवलं. हात जोडून नम्र निवेदन आहे की इतकं सुंदर पवित्र नातं आहे, या पवित्र नात्याला आता सांभाळण्याची वेळ आली. रामकथा सगळ्या नात्यांना मजबूत करते, भाऊ भावाबरोबर जोडते, परिवाराला परिवाराबरोबर जोडते. रामकथा एकमेकांना एकमेकांबरोबर जोडते, ही जोडणारी कथा आहे. हा सेतू आहे, या मनाचा त्या मनाशी जोडल्या गेलेला सुंदर एक स्नेहाचा, आनंदाचा, प्रेमाचा प्रवास आहे. का साध्य करायचा आहे? का नाते आपले मजबूत झाले पाहिजे? का आपल्या एकमेकांविषयीचा व्यवहार चांगला असला पाहिजे? त्याचं कारण व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला. ज्याला व्यवहार सुधरवता येत नाही त्याला परमार्थ सुधारता येत नाही. पहिले आपला व्यवहार सुधारावा, आपल्या आप्तजनांना आपण सोबत घेऊन चालावं. मला माहिती आहे आपल्या आप्तजनांमध्ये 2-4 असे असतातही की ज्याच्यामुळे प्रचंड त्रास होतो, पण काही हरकत नाही. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अगदी निस्वार्थ सेवा करता. तुम्हाला प्रेम भेटलं नाही हे सत्य असू शकतं, पण तुम्ही कधी प्रेम देऊ शकले नाही हे मात्र सत्य असू शकत नाही. आपण प्रेमाचा झरा बना, प्रेममूर्ती बना. आपल्या प्रेझेन्समध्ये, आपल्या वास्तविक, आपल्या अस्तित्वामध्ये इतकं स्नेह, इतकं प्रेम, इतकी शांती, इतकी प्रसन्नता असावी. मी कायम सांगत असे, MITने पुणे MIT युनिव्हर्सिटी युवा आध्यात्मिक गुरु पुरस्कार आम्हाला दिला. त्यावेळेला मी एकच गोष्ट आवर्जून बोलली आणि कायम बोलते, सगळ्यांपुढे बोलते, वारंवार बोलते, सांगत राहते आणि एकच सांगते की हात जोडून नम्र निवेदन आहे आपण सर्वांना. ते नम्र निवेदन हे आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला बाकी काही प्राप्त हो अथवा न हो, पण मात्र आपण एखादे शब्द बोलण्या अगोदर आपला प्रेझेन्स काम करतो. प्रेझेन्स आपलं अस्तित्व काम करतं. एखाद्याच्या सोबत बसल्यानंतर तुम्हाला शांत वाटत असेल तर समजायचं यांचा जो प्रेझेन्स आहे तो चांगला आहे. आणि एखाद्याच्या समोर गेल्यानंतर असं वाटते कधीच निघून जातो की काय, कोणाच तोंड काय, असं होतं का मला. आपलं अस्तित्व सुंदर असावं, आपलं व्यक्तित्व सुंदर असावं. काय म्हणता, बरोबर आहे की चुकीचं आहे? आपल्या व्यक्तित्वामध्ये कोणाला तरी बसावं असं वाटावं. आपल्या चेहऱ्यावरती अशी प्रसन्नता असावी की त्या प्रसन्नतेला पाहून समोरचा व्यक्ती आपलं दुःख विसरून थोड्या वेळ प्रसन्न व्हावा. आपल्या व्यक्तित्वामध्ये अशा प्रकारचं समर्पण असावं की आपल्या व्यक्तित्वात एक सुंदर कथा येते. धर्मराज युधिष्ठिर यांना स्वर्गारोहण करत असताना धर्मराज युधिष्ठिरांनी इच्छा प्रकट केली की किमान मला नरक दाखवा. जरा मन लावून ऐका बरं का. स्वर्गारोहण करत असताना धर्मराज युधिष्ठिर कोण आहे माहिती आहे ना? आणि आता आजकाल इतकं कठीण झालंय. मी पूर्ण रामकथा सांगितली आणि एक व्यक्ती उभा झाला आणि मला म्हणू लागला, ताई तुम्ही नाही सांगितली रामकथा, ते म्हणलं तुम्ही सीतेचं हरण झालं, पण सांगितलंच नाही की ती पुन्हा बाई झाली की स्त्री झाली की हरणच राहिली. लोक काय विचारतील काही सांगता येत नाही.
मला एक जण म्हणे, रामाने रावणाचं राज्य जिंकल्यानंतर राम स्वतः त्या गादीवर का नाही बसले, विभीषणाला का बसवलं? माझ्या डोक्यात उत्तर सुरू होतं का, विभीषण रावणाचे भाऊ आहे म्हणून बसवलं असेल. आणि तेच मी विचारलं, म्हटलं तुम्हीच सांगा का, रामाने रावणाचं राज्य जिंकल्यानंतर राम स्वतः त्या गादीवर का नाही बसले, विभीषणाला का बसवलं? तर त्यांनी उत्तर दिलं, म्हणे ताई मला तर असं वाटतं त्याच्यात ढेकणं झाले असतील म्हणे त्या गादीमध्ये. आज आम्हाला आमचा इतिहास माहिती आहे, रामकथा कुठे पूर्ण होते, संत चरित्र कुठे आरंभ होते, एवढं तरी आपल्याला कळलं. राम सीता विवाह प्रसंग पूर्ण केला. आरती घेतली असती तर तुम्ही उठून गेले असते, आज तुम्ही उठून जाणार नाही मला माहिती. त्याचं कारण आता तुम्हाला गोडी लागली. किती लोकांना कालचं चरित्र फार सुंदर वाटलं, सखूबाईंचं. फोटो काढायला थांबा, असे थांबा, मीच काढते फोटो. तुमचे हे हात आम्हाला प्रेरणा देत राहतील, तुमचे हे हात आम्हाला सांगतील की भविष्यामध्ये अजून भरपूर कार्य करायचे. तुमचे हे हात भविष्यामध्ये आमच्या या कार्यासाठी एक खूप मोठं योगदान असेल, असेच हात ठेवा. किती लोकांना असं वाटतं की खरोखर आपलं हे जे कार्य आहे हे असंच चालू राहावं. अजून असे सुंदर सुंदर संत चरित्र माझ्या डोक्यात तर हे येतं की ज्यावेळेला आमचं माऊलींचं चरित्र तयार होईल त्यावेळेला काय अवस्था असेल. डोळ्यापुढे भिंत चालेल, डोळ्यापुढे रेड्याच्या मुखातून वेद वदवल्या जातील, चेतनेची किती उच्च अवस्था प्राप्त होईल ज्यावेळेला आमच्या डोळ्यांनी आम्ही माऊलींचं दर्शन करू, त्यावेळेला माऊलींचं या रूपाचं दर्शन. मला तर कधी कधी मी असं भावविभोर होऊन जाते. एखादं चरित्र डोक्यात आलं ना की लगेच असं वाटतं की ते कधी बसेल, ते कधी प्रत्यक्षात उतरेल आणि मला कधी डोळ्याने ते पाहायला मिळेल. बरोबर ना? मला माहिती आहे, गॅरंटी. आज कोणी काल 11:15 वाजले तरी कोणी जागचं हल्लंही नाही. आणि त्याच्यानंतर म्हणलं 2 मिनिटं थांबा, तर उभे राहून ऐकले. पाटोळ्यावाल्यांना सॅल्यूट आहे, पाटोळ्यावाल्यांनी दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. ही तुम्ही लावलेली शिस्त आहे. या ठिकाणी तुम्हाला ही जी इतकी सुंदर सत्संगाची विचारांची धारा मिळाली. 30 मुलांनी वाईल टिपी केल्या गावात, 300 महिलांनी हॅपीनेस प्रोग्राम केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. पाटोळावासी साधक आहे. आणि मी तुम्हाला सांगू, जिथे तुळस आपोआप उगवत असेल, जिथे आघाडा केना आपोआप उगवत असेल, जिथे पांढऱ्या रुई आपोआप उगवत असेल, समजायचं ती स्थान ब्राह्मण भूमी आहे. या ठिकाणी अनेक साधू पुरुषांनी भजन केलेले आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी पाटोळ्याच्या गल्ली गल्लीतून फिरते आणि मी पाहते, मला निदर्शनात हे येते मेघराज भैया की पाटोळ्याची जी भूमी आहे इथे आपोआप उगवलेले अनेको सुंदर वृक्ष आहे, जे सात्विक वृक्ष आहे, जे सात्विक वृक्ष आहे. म्हणून हे सांगायला मला काही हरकत नाही की ही खरोखर सिद्धांची भूमी आहे, भजन करणाऱ्यांच्या साधकांची भूमी. मी कालच मेघराज भाईंना म्हणत होती, यथा राजा तथा प्रजा. जशी राजा असतो तसा प्रजा घडते. आणि राजा जर का साधक असेल, राजा जर का सेवक असेल, राजा जर का राजा म्हणजे काय, ज्याला चालवायचंय, ज्यांना सगळ्यांनी एकत्र घेऊन चालायचंय, तो राजा. वॉक लाईक अ किंग, सर्व लाईक अ सर्वंट. चालताना तो राजा असावा, पण सेवा करताना तो एखाद्या सेवका समान सेवा करणारा असावा. तर मी मेघराज भाईंची हेच बोलत होती की भैया, तुमच्यामध्ये जे साधनाविषयी, भजनाविषयी, तुमच्या परिवारामध्ये सत्संगाविषयी जे स्नेह आहे ते मला गावातल्यांच्या समस्त लोकांच्या डोळ्यात दिसून येत आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला परत सांगेल, पाटोळावासी परत ऐका. एक स्वार्थी व्यक्ती नाही, हजारो स्वार्थी व्यक्ती एकत्र आले तरी परिवर्तन घडत नाही. पण एक निस्वार्थी व्यक्ती निघाला की त्याच्या मागे हजारो व्यक्ती जुळतात आणि मग परिवर्तनाची लाट आल्याशिवाय राहत नाही. हे प्रत्यक्ष उदाहरण पाटोळ्याचं. हजारो स्वार्थी लोकांनी एकत्र येऊनही देखील परिवर्तन होत नाही, पण एक निस्वार्थ व्यक्ती निघतो त्यावेळेला परिवर्तनाची लाट येते आणि येते, निश्चित.
गावामध्ये भजन मिळावं, गावामध्ये अध्यात्माचे विचार रुजावे, गावातल्या लोकांच्या हृदयामध्ये फक्त देवप्रेम आणि देशप्रेम म्हणजे आपल्या गावाविषयी आपल्या राष्ट्राविषयी प्रेम असावं, हा भाव आहे, हा विचार आहे. तुम्ही सर्वांनी जे स्नेह दिलं 8 वर्षापूर्वी दिलं त्याला पण नमन आणि परत बोलावून जे दिलं त्याला पण नमन. सुंदर या ठिकाणी कथा प्रसंगामध्ये आपण ऐकतोय की प्रभू रामचंद्रांनी धनुष्य तोडला. कुठे तुटला तो, कुठे भंग झाला धनुष्य? मधोमध. का मधोमध? बाल्यकाळी ज्यावेळेला लहानपणी वासना त्रास देत नाही, लहान असताना वासना सत्वत नाही आणि म्हातारपणामध्ये इंद्रिय राहतात पण मग इंद्रिय भोगण्याची क्षमता निघून जाते, इंद्रियांना भोगण्याची क्षमता निघून जाते. डोळ्याने दिसत नाही तरी तिला टीव्ही पाहायचा असतो. काय चाललंय म्हणते तुझ्या नवऱ्याच्या बायकोमध्ये, सांग म्हणते तुला कशाला काय, कानाने ऐकू येत नाही, काय झालं म्हणते सांग ना म्हणते, तुझी आई कुठे काय करते सांग म्हणते. काय झालं? लक्ष आहे ना सगळ्यांचं लक्ष तुमच्याचकडे. किती लोकांचं लक्ष नाही? हात वर करा. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. पक्के श्रोतन पक्के सोता पकडायला वेळ लागत नाही. म्हातार वयामध्ये कुठे वासनाला भंग करणार? बाल्य वयामध्ये व्यक्ती क्रियाशील असतात, त्यांना वासना सतवतच नाही. आणि जर वासना त्रास देत असेल तर ते बिलकुल मध्ये युवा अवस्थेमध्ये, या युवा अवस्थेमध्ये वासनेला साधा, वासनेला उपासनेमध्ये परिवर्तित करा. आणि ज्याने तारुण्यपण साधलं ना त्याचं म्हातारपण साधल्याशिवाय राहत नाही, त्याचं म्हातारपण सुधारल्याशिवाय राहत नाही. शेवटी आपण हे करतो कशासाठी आहे? कशासाठी करतोय सगळं? आपल्या जीवनामध्ये भजन पूजन साधना उपासना कशासाठी आहे? शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि विश्वास ठेवा, स्मरण मरणा अगोदर अर्धा स लावा, म्हणजे मरणा अगोदर अर्धा स लावा याचा अर्थ स्मरण कराल तर मरण सुधारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून स्मरण करा. अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. जीवना धोधीन काय मारे, जीवना धोधीन काय मारे, कब स्मरोगे राम, अब तुम कब सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान जी महाराज की. तारुण्यपणा वासनेतून उपासनेकडे प्रवृत्त झालं तर निश्चितच म्हातारपण सुधारल्या जातं. लक्ष आहे ना? लग्नाची सगळी तयारी झाली, नवरी म्हणजे आता काय झालं की या ठिकाणी काल आपण विवाह संस्कारातील माला हार परिधान करून दिला, अजून भरपूर संस्कार बाकी. महाराज दशरथांना निमंत्रण पाठवलं, महाराज दशरथांना बोलवून घेण्यात आलं. महाराज दशरथ यायला निघाले, इकडे तयारी सुरू झाली. पण मात्र धनुष्यभंग झाला होता त्यावेळेला परशुरामजी आले.
परशुरामांनी प्रश्न केला की कुणी हा धनुष्य तोडला? प्रभू राम पुढे येऊन म्हणतात, मी तुमचा सेवक, माझ्याकडून हात तोडला नाही, तोडण्याचा काही प्रयत्न केला नाही, पण तुटला. बरं, आता काय कारण? काय हा धनुष्य, शिव धनुष्य तोडण्याचं तुटण्याचं कारण असं काही नाही. जुना आहे, जीर्णशीर्ण झाला असावा. हे अयोग्य आहे, हे उचित नाही. देवादिदेव महादेवाचं धनुष्य तोडणं. मी म्हटलं, ज्यावेळेला परशुराम जे उत्तर देत आहेत त्यावेळेला प्रभू राम म्हणतायत की केवळ त्यावरती प्रत्यंशा चढवण्याकरता पुढे आलो होतो. धनुष्यभंग होतोय याची कल्पनाही आम्हाला नव्हती. शेवटी परशुरामजींनी शारंग आपला धनुष्य सांभाळायला दिला आणि तो हातामध्ये पकडला. भगवान श्री विष्णू शिवाय तो हातात कोणीच पकडू शकत नाही, याचा अर्थ हे साक्षात परब्रह्म रूप आहे. परशुरामांनी त्या ठिकाणी आपल्या अवताराला पूर्णता दिली. हा आवेश अवतार काही काळापुरता असतो बघा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य. 3 प्रकारे प्रभू अवतार घेतात, त्यामध्ये एक आहे आवेश अवतार. आणि आपण विठ्ठलाच्या डोक्यावरती जो मुकुट बसवलाय या ठिकाणी, त्या मुकुटाची याच ठिकाणी एकादशीला म्हणजे कालच्या दिवशी अत्यंत षोडोपचार पूजेने सुंदर मुकुट भगवंताची प्राणप्रतिष्ठा केल्या गेली. प्राणप्रतिष्ठा काल जशी मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होते ना, तसं तिकडे व्यक्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होते. आणि मग ते आयुष्यभर फक्त कृष्ण बनतात, विठ्ठल बनतात, देव बनतात. दुसरा कोणता पार्ट ते घेत नाही. ज्या विधीला आपण एवढं साधारण समजतोय ती विधी एवढी साधी नाही. मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते. आपण जी पांडुरंगी करतोय त्या पांडुरंगीचं नाव वृंदावनामध्ये रासलीला आहे. तिथे रासलीलेमध्ये कृष्णलीला दाखवल्या जाते. सुंदर नृत्य होतं, भरतनाट्यम, कथ्थक, सगळे नृत्य भगवान कृष्ण आणि राधाराणी आणि गोपिका स्वतः करतात. तुम्ही रासलीला सर्च करा आणि त्या रासलीलेमध्ये जे स्वतः व्यक्ती श्रीकृष्ण स्वरूपामध्ये असतात त्यांची प्राणप्रतिष्ठा होते. ते रासबिहारी सरकार म्हणून ओळखल्या जातात. राधा वल्लभ परंपरेतले एक संत, रासलीलेची परंपरा 500 वर्ष जुनी आहे. श्री वल्लभाचार्य महाप्रभूजींच्या वेळेत झाली होती. मी एक छोटासा अनुभव सांगेल, जरा लक्षपूर्वक ऐका. एकदा ही पांडुरंगी विधी किती पवित्र आहे हे सांगते. एकदा राधा वल्लभ परंपरेतले एक संत, त्यांचे गुरुदेव मरण पावल्यापासून त्यांना समाजाचं, लोकांना पाहायचं नव्हतं म्हणून डोळ्यावरती पट्टी बांधून बसले. त्या ठिकाणी निरंतर रासलीला होत होती वृंदावनामध्ये. रासलीलेमध्ये जे राधा कृष्ण झाले ते नाचत होते, नृत्य करत होते, डोळ्याला पट्टी बांधून हे संत बसले होते. अनेक संत रासलीला पाहायला दूर दूरून येतात. का? ती कृष्ण लीला आहे आणि ती कृष्ण लीला डोळ्याने पाहत असताना इतका आनंद होतो. देव माखन चोरतात, देव लीला करतात, खूप आनंद होतो डोळ्यांनी पाहताना ती लीला. लक्ष आहे ना? मग राधा राणी नृत्य करत होत्या. नाचता नाचता राधा राणी त्या संतांजवळ जातात आणि म्हणतात, बाबा मला पण नाही पाहणार का? त्या रासलीलेतल्या श्रीजी राधा राणी म्हणतात, बाबा मला पण नाही पाहणार का? इकडे इकडे लक्ष द्या, मला पण नाही पाहणार का? त्यावेळेला ते बाबा म्हणतात, मी पाहीन, पण माझी एक अट आहे. काय? पहिले मला माझ्या गुरुदेवांचं दर्शन करून द्या. जर मला माझ्या गुरुदेवांचं जिवंत दर्शन करून दिलं त्यानंतरच मी तुम्हाला पाहिन. कारण गुरूंनीच तुमचं दर्शन, गुरूंनीच तुमचा परिचय करून दिला. दिवंगत मरण पावलेल्या गुरुदेवांचं दर्शन त्या रासबिहारी राधा राणीने स्वतः करून दिलं. मग त्या बाबाने डोळ्याची पट्टी सोडली आणि राधा राणींचं दर्शन केलं. म्हणून असं नका समजू की इथे फक्त व्यक्ती आहे, इथे प्रत्यक्ष पांडुरंग डोलत आहे, इथे प्रत्यक्ष देव डोलत आहे, इथे प्रत्यक्ष सखुबाई जनाबाई डोलत आहे.
हा अनुभव होतो त्याला ज्याची श्रद्धा आहे, हा अनुभव होतो त्याला ज्याचं समर्पण आहे. ठीक आहे ना? त्यामुळे ही अत्यंत पवित्र विधी आहे. डोक्यावरती धारण केल्या गेलेला मुकुट देखील तो त्याच पद्धतीने अभिमंत्रित करून सुंदर अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठित करून विराजमान होतात. मुकुट नाही, जणू ते साक्षात पंढरीनाथ आणि आई रुक्मिणी माता हे मान स्वरूप. तर मग मी हे सांगत होते की प्रभू रामचंद्र भगवान ज्या वेळेला हातामध्ये धनुष्य धारण करतात त्यावेळेला लक्षात येतं की हा आवेश अवतार आहे. म्हणजे परशुरामांनी आपला अवतार थांबवला आणि प्रभू रामांचा अवतार त्या ठिकाणाहून आरंभ झाला. अनेक सुंदर सुंदर प्रकारच्या विधी आता या ठिकाणी संपन्न होतात. मेहंदी होते, हळद होते, सगळ्या प्रकारच्या सुंदर विधी या ठिकाणी आरंभ होतात. सुंदर माता सीता येऊन उभ्या होत्या. माता सीता आणि इकडे प्रभू रामचंद्र भगवान. अच्छा, सीता मातेच्या मागे तुमच्याकडे नवरी मुलीच्या मागे कुमारिका उभ्या करतात का? उभ्या करतात. त्यांना काय म्हणतात तुमच्याकडे? कलवरी. आणि नवऱ्या मुलाच्या मागे उभं करतात ते कुमारी मुलं, त्यांना काय म्हणतात? कलवरा. बरे, कलवरा म्हणतात. ज्या विदर्भामध्ये त्यांना लांडगे म्हणतात. लांडगा. लांडगा म्हटल्यानंतर काय आठवतं तुम्हाला? हा, बरोबर, असू द्या, जे काही असेल. कलवरी आणि कलवरा. तर तिकडे सीता मातेच्या मागे उभ्या झाल्या उर्मिला आणि प्रभू रामचंद्रांच्या मागे उभे झाले लक्ष्मण. हळूच महाराज दशरथ म्हणतात, का हो गुरुदेव विश्वामित्रजी, हे जे सीतेच्या मागे नवऱ्या वधूच्या मागे जी कन्या उभी आहे ती आपल्या लक्ष्मणासाठी तुम्हाला कशी वाटते? म्हणे खूपच चांगली, मग उभं करा. आता दोन नवरे, किती कलवरी लागतील सांगा? 2. आणि कलवरे किती लागतील सांगा? 2. इकडे भरत शत्रुघ्न उभे झाले, तिकडे मांडवी श्रुतकीर्ती उभे झाले. हळूच महाराज दशरथ परत म्हणतात, गुरुदेव, ह्या उरलेल्या 2 आपल्या मुलांसाठी तुम्हाला कशा वाटतात? म्हणे खूपच चांगल्या. मग भरतांच्या पुढे मांडवी आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नांच्या पुढे उभे करण्यात आले. आता किती? 4 नवरे किती लागतील कलवरे? तुम्ही जाता का? कोणीच जायला तयार नाही. म्हणे की नाही बाबा, गेलं की लग्नच लागते, नको म्हणे. पण मात्र प्रभू राम म्हणतात, जितकीही कुमारी मुलं आलेले आहे आमच्या सोबत त्या सगळ्यांचं लग्न लावून देऊन मुलगी इथूनच द्या. कारण मिथिला नगरी ही संस्काराची भूमी आहे, भक्तीची भूमी आहे. आणि मग तुमच्या कन्येला जर का आम्ही घेऊन जाऊ तर आमची अयोध्या त्यागभूमी, भक्तीची भूमी बनायला वेळ लागणार नाही. जिथे त्याग आहे तिथे भक्तीला यायला वेळ लागणार नाही. म्हणून आमच्या सोबत आलेल्या सगळ्या कुमाऱ्या मुलांचं लग्न इथंच लावून द्या. तर एक नाही, अनेक डोली त्या ठिकाणाहून निघाल्या. महिनाभर लग्न चाललं आनंदाने. वरात खात पीत होती, सगळ्यांची सेवा होत होती, नाही का? जावाई जर का महिनाभर जुना झाला ना, पहिल्या 2-3 दिवस तर नाहीतर काय जावायची सेवा होते. हा जावाई आले, जावयांची सेवा होती. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी एका घरी जावाई गेले. पहिल्या दिवशी मेथीचे पराठे, दुसऱ्या दिवशी मेथीचं आळं, तिसऱ्या दिवशी मेथीचं फतफद, चौथ्या दिवशी मेथीचं वरण, 5व्या दिवशी मेथीचे भजे, 6व्या दिवशी मेथीची कढी आणि 7व्या एक दिवस शेवटी जावाई म्हणे, तुमचं मेथीचं शेत कुठे आहे सांगा म्हणे, तिथंच जाऊन चरून येतो म्हणे. जावायची किती सोय. बापरे, सासूबाईचा तो जीवाचा विषय असतो. जावाई बाई, आमचे जावाई इतके चांगले, फक्त मुलीचंच ऐकतात, मुलीच्या मागे मागे फिरतात, मुलगी म्हणेल तसं ऐकतात, मुलगी म्हणेल तेच काम करतात, मुलगी म्हणेल ते सगळं काम करतात. हो, आणि तेच थोडंसं, का तुमचा मुलगा म्हणे काही कामाचा नाही, बायकोचंच ऐकतो, बायकोच्या मागे फिरतो, बायकोसोबतच राहतो. बरं, जे काम जावाईने केलं तर फारच दिग्गुणाचं आहे, आणि मुलांनी केलं तर काय? मला काही बोलायची गरज नाही, तुम्ही बोलून घ्या, मनातल्या मनात बोला. हा, सियावर रामचंद्र की.
प्रभू रामचंद्रांबरोबर माता सीतेला आता विदा करण्यात येते, पाठवून देण्यात येते. पण मात्र सुनैना राणींच्या नेत्रामध्ये अश्रू आहे, महाराज जनकांच्या नेत्रामध्ये अश्रू आहे. सुनैना राणी आपल्या चारही मुलींना खूप सुंदर शिक्षण देते, शिकवण देते. मुलींनो ऐका हा, आणि तुम्ही पण ऐका. इतकं सुंदर आहे, तुम्ही या चौपाया वाचा, तुमच्या लक्षात येईल. सांगताय सुनैना राणी की तुम्ही आमच्या दोघांमधल्या श्वास आहात, विश्वास आहात. ज्या घरी तुम्ही जात आहात ती रघुवंशाची महान रीत आहे. तिथे मग रघुवंशाच्या महान परंपरेला साजेशा असं वागा. पतीच्या सुखात सुख बघा पोरींनो, पतीच्या दुःखात दुःख बघा. पतीच्या चरणाशी जीवन समर्पित करा. पती तुमचं जीवन सर्वस्व हे माना. इतकं सुंदर. नाही आता आजकालच्या आया मुलींना सांगतात काय झालं तुझ्या घरात, फोन करतातच. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू आयांनो, तुम्ही ऐका. मुलींच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये लुडबुड करणं बंद करा. अनेक कुटुंब वाचतील, अनेक कुटुंब वाचतील. काय चाललंय, तू काय करते? आणि मध्येच एखाद्या वेळेला आई म्हणते पण जास्त सहन करू नको, नाही झालं तर घेऊन जा. मी माझ्या जुन्या म्हणजे आजीला, आईला, आमच्या जुन्या लोकांना कधी ओरडताना, किंचाळताना, मोठ्या मोठ्याने वाईट शब्दांनी बोलताना कधीच नाही, कधीच नाही. शांततेने राहणे, शांततेने विचार करणे. कितीही त्रास झाला तरी जीवन समर्पित करून जीवन जगणे. कितीही त्रास झाला तरी तुम्ही नारायणी आहात. घरामध्ये आरडा ओरड आणि ते तुम्ही लक्ष्मी बनून जात आहात एखाद्या घरामध्ये. नाही सहन झालं बोलून दाखवा. नाही जास्त सहन करू नका. याचा अर्थ असं नाही की सहन करा, जास्त सहन करू नका. म्हणतात ना अन्याय हो तो सामना करो और गलती हो तो स्वीकार करो. चूक असेल तर स्वीकार करा आणि अन्याय होत असेल तर सामना करा. की हे योग्य नाही, बोलून दाखवा. पण एक गोष्ट, आणि चूक असेल तर स्वीकार करा. लक्ष आहे ना, तुम्ही नारायणी आहात. नारायणी म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा हात कधी असा पाहिलाय का? असा आहे. आदर पाहिजे का? घेऊन जा. सन्मान पाहिजे का? घेऊन जा. माझ्याकडून आदर मिळेल, सन्मान मिळेल. आणि काय बिघडलं तुमच्यापेक्षा दुसऱ्याला जर का थोडंसं जास्त चांगलं मिळालं तर तुम्हाला कमी चांगलं मिळालं तर काळजी करू नका. प्रकृती कसर ठेवणार नाही. तुम्ही इतरांचं स्वार्थ रहित भर करत चला. बरोबर बहिणी, बरोबर. तुम्ही स्वार्थरहित इतरांचं भलं करत राहा. तुमचं कधीच वाईट होणार नाही आणि तुमची संतती चांगली असणं ही मोठी संपत्ती आहे. तुमची संतती चांगलं असणं, संततीचं जीवन सुंदर जगणं, संततीने जीवनामध्ये संस्काराने काहीतरी मिळवणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि म्हणूनच इतरांचं चांगलं करत राहा. त्यांचं चांगलं होत असताना त्यांना पाहावं न पाहावं, त्यांना दिसो न दिसो, पण मात्र प्रकृती ते वाया जाऊ देत नाही. प्रकृतीचा नियमच आहे, एक द्या ती हजारो गुणांनी परत पाठवते. आणि आपली संतती चांगलं असणं ही संपत्ती आहे हे विसरतात. खूप मोठी संपत्ती. लक्षात नीतिमत्ता चांगली व्हावी, आपले विचार चांगले व्हावे. घराघरामध्ये रामभजन, घराघरामध्ये एकमेकांप्रती आदर, घराघरांमध्ये एकमेकांप्रती सन्मान. ज्या वेळेला हे सगळं स्थापित होईल ना, आपली खरी रामकथा साध्य झाली असं समजा. मला थोडं जास्त मिळावं, मला थोडं जास्त मिळावं याकरता पाण्याचा दुरुपयोग करणं अयोग्य आहे. तुम्हाला जास्त मिळत आहे पण कोणातरी पर्यंत पाणी पोहोचत नाहीये याचा विचार तुमच्यापर्यंत असायला पाहिजे. मी जर का पाण्याला न वाया घालवता वाचवलं तर होऊ शकतं या पाण्याला कुठेतरी पर्यंत पोहोचल्यानंतर किंवा मुक्या जनावरांना भेटल्यानंतर त्याला तरी समाधान मिळेल. हे पण रामकार्य असं समजायचं, ते पण रामराज्यच आहे. आपण फक्त स्वार्थाचा विचार नको करायला. जो स्वार्थाचा विचार करतो ना त्याच्या हातून फक्त जास्तीत जास्त एखादं व्रत होईल, नाही तर जास्तीत जास्त उपवास घडतील. पण लोककल्याणाचं काम त्याच्या हातून होतं ज्याच्या मनामध्ये छल कपट नसतं. त्याच्याच हातून लोककल्याणाचं कार्य होतं, त्याच्याच हातून. समजून सांगताय सुनैना राणी माता सीते आणि आपल्या मुलींना, मुलींनो द्या, सन्मान द्या,
आदर द्या. तुम्ही लक्ष्मी आहात, लक्ष्मी बनवून त्या घरात जात आहात. कितीही त्रास असू दे, कितीही त्रास असू द्या, पण मात्र त्या घराला सुंदरता प्रदान करा. तुमच्या असण्याने ते घर सुंदर राहावं. ज्या घरामध्ये स्त्री असते ना, ते घर सुंदर तुळशी वृंदावन सडा रांगोळ्यांनी. पूर्वीच्या काळी रांगोळ्या काढायच्या मुली, टिपके जोडायच्या मुली, आणि आज उठतात 8-9 वाजता, सासूबाईच्या हातून चहा पितात आणि लॉक पॅटर्न जोडतात. नाही, आपल्या परंपरेची थोडी तरी जाणीव असावी, आपल्या परंपरेला थोडं तरी जपावं. मी काय हे परत परत बोलत आहे याचं कारण ही भविष्य काळ दिसतोय मला. भविष्यामध्ये अत्यंत वाईट स्थिती दिसते. तो भविष्य वाईट असू नये याकरता आज वर्तमान सांभाळायला पाहिजे. पाणी आणि वाणी दोन्ही सांभाळा. वाणी सांभाळाल तर आपलं वर्तमान सुंदर होईल, पाणी सांभाळाल तर भविष्य सुंदर होईल. दोन्ही सांभाळा. वाणीने वर्तमान सुंदर आहे, पाणीने भविष्य सुंदर आहे. बरोबर आहे? मान्य? तर आज या ठिकाणी विदा करताय. बघा, मला विश्वास आहे एखादा मनुष्य पुरुषार्थाच्या भरोश्यावर भरपूर मिळवतो. आई मरण पावली तरी त्याला रडता येत नाही, कारण छोट्या छोट्या भावांना आधार द्यायचा असतो. आई मरण पावली तरी रडता येत नाही, छोट्या छोट्या भावांना आधार द्यायचा असतो. पत्नी मरण पावली तरी रडता येत नाही, मुलांना आधार द्यायचा असतो. मला मान्य आहे की कितीही धडधाकट मजबूत व्यक्ती असला तरी त्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही, पण ज्या वेळेला आपली एकुलती एक कन्या, आपली मुलगी विदा करण्याची वेळ येते ना, त्यावेळेला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. जिला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, एकच अपेक्षा, ती जिथे कुठे जाओ त्या ठिकाणी सुरक्षित राहा. बेटा, तुझं कल्याण हो. बेटा, तुला संपूर्ण सुख मिळो. श्रीमंत मुलीच्या घरी वडील जाऊ न जावं, पण गरीब मुलीच्या घरी भले काही खाणार नाही, काही पिणार नाही, काही घेणार नाही, पण मात्र वडील गेल्याशिवाय राहत नाही. आणि मुलीचं हृदय बघा कसं असतं. मुलाला कळेल की नाही माहिती नाही, पण वडिलांच्या सदऱ्यावरती, कपड्यावरती पडलेले छिद्र मुलगी ओळखते. तिला विचारलं, बेटा सायकल पाहिजे नवीन? नाही बाबा, यावेळेला आपण नाही का तुमच्यासाठी नवीन शर्ट घेऊ. आई अनेक दिवाळ्या निघून गेल्या, पण आईने नवीन साडी घेतली नाही. त्यावेळेला मुलगी 1-1 रुपया बाजूला काढते. आपल्याला दिलेल्या, आई वडिलांनीच दिलेल्या त्या खर्चातून 2-2, 3-3 रुपये बाजूला काढते आणि आपल्या आई वडिलांसाठी पहिले काहीतरी घेऊन येते. मुलीला जाणीव असते. तो धडधाकट कितीही व्यक्ती असला ना, कसंही असला, अगदी दगड जरी हृदय असलं त्याचं, तरी मात्र ज्या वेळेला लेक सासरला जाते त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, त्याचं हृदय द्रवित झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं हृदय द्रवित होतं आणि मग त्यांना स्मरण होतं त्या मुलीच्या सगळ्या लहानपणी पुरवलेला हट्ट. तिला लिहिता वाचता येत नव्हतं, तिचा हात धरायचा आणि गिरवीत श्री गणेशा, तिला गणेशा लिहिण्याचं शिकवायचं. तिचा विद्यारंभ. खरं सांगू, सत्य सत्य तर हे की मुलगी जन्माला आल्या आल्या आई वडील 1-1 रुपये बाजूला काढून ठेवतात मुलीच्या लग्नासाठी कामाला. खूप कष्ट करतात, खूप कष्ट करतात. लेकीसाठी कामात मी लेकीला दिलं, तिचं लग्न आनंदात 4 चौघांनी म्हटलं पाहिजे काय लग्न लावलं. बाप एका दिवसाच्या त्या लग्नासाठी आयुष्यभराची कमाई अशी 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 एक करत गोळा केलेली सगळी कमाई त्या ठिकाणी देतो. माझं लेकीचं कल्याण व्हावं, लोकांनी लक्षात ठेवावं की घरी आली तर लक्ष्मीच बनून आली, तिच्यासाठी काय नाही करावं. खूप विचार करू, खूप विचार करू. दुसऱ्याची मुलगी घरात येते ना, तिला खूप सन्मान द्या, खूप आदर द्यावं. का आदर सन्मान द्या? जर का तुमच्या घरामध्ये तिला दुःख असेल ना, तर तिचे आई वडील जिवंतपणे मेल्यागत असतात की माझ्या लेकीला दुःख आहे, माझ्या लेकीला त्रास आहे, खूप त्रास सहन करावा लागतो. नाही, तिला सन्मान, तिला आदर द्या. कारण फक्त एवढे आहे की तिच्या आई वडिलांकडे पहा.
तिच्या आई वडिलांनी तिला किती लाडात वाढवली आणि किती विचार करून, किती अपेक्षा ठेवून तुमच्या जवळ पाठवली, तुमच्या घरात पाठवली. तिने आयुष्य सगळं तुम्हाला दिलं. कधीतरी म्हणावं छान झालं, गोड झालं, छान झालं, खूप सुंदर स्वयंपाक झाला, कधीतरी म्हणा, कधीतरी कौतुक करा, तिला बरं वाटेल. ती आईला हसत हसत सांगेल की अहो आई, आज ना तुमच्या जावयाने कौतुक केलं बरं का माझं, खूप आनंद होईल. आणि म्हणून एक गोष्ट मात्र विसरता कामा नये की ज्यावेळेला वडिलांच्या हृदयावरती राजश्री जनकांसारख्या पिताच्या नेत्रामध्ये अश्रू आहे. आज का राजश्री जनकांच्या पित्याच्या नेत्रामध्ये अश्रू आहे? त्याचं कारण फक्त एवढे आहे की आज माझ्या मुलीला, माझ्या एका नेत्रामध्ये आनंद अश्रू, एका नेत्रामध्ये दुःखाचे अश्रू. आनंदाचे अश्रू याकरता की रामासारख्या तपस्वी व्यक्तीबरोबर हिचा विवाह झालाय, पण दुसऱ्या नेत्रामध्ये अश्रू याच्यासाठी आहे की आता ती माझ्यापासून दूर जाणार. रोज तिचा प्रसन्न वदनाचा चेहरा बघून माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. तिच्या छोट्या पावलांच्या नुपुरांनी पूर्ण घर दुमदुमून जायचं. बाबा 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 खाणं, बाबा बसाना, बाबा आजारी पडले तर धावत धावत ती बिचारी लेक येते, बाबा काळजी घ्या, बाबा हे खा, बाबा ते खा, बाबा लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, इकडे तिकडे जाऊ नका. आता कोण घेणार काळजी? आता ती माझी लेक, जी लेक इतकुशी होती, ती आता माझ्या समोर एक घर सांभाळणार. भावाच्या नेत्रात अश्रुधारा असतात की आता इच्छा असेल जावायला त्यावेळेला पाठवणार, मग राखी बांधणार. जी ताई भांडून राखीसाठी काहीतरी नवीन काहीतरी मागून घ्यायची, काढून घ्यायची, आता ती ताई भांडणांनी आता समजदार होणार. ते भांडण आता मला स्मरण होणार, आठवणार. राजश्री जनकांच्या नेत्रामध्ये अश्रू आहे ज्यावेळेला राजश्री जनक माता सीतेला विदा करतात. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा पुल्या घरी तू, जा लाडके सुखाने. माता सीतेसारख्या अत्यंत पवित्र कन्येच्या पिता होण्याचा सौभाग्य मला प्राप्त झालं. बेटा, तू घरात आल्यापासून निसंतान होतो आम्ही. तू धरतीतून आम्हाला सापडली छोटीशी होती. अगं 12 वर्षाचा दुष्काळ होता, तुला पाहिलं, सगळ्यात पहिल्यांदा तुला पाहिलं आणि पाऊस आला, दुष्काळ समाप्त झाला. तू आमची सीता, तू आमची जननी, आमची जानकी म्हणवल्या गेली. छोट्याशा तुझ्या पावलांनी सगळं घर भरून जायचं. सीते, आता कुठे पाहायचं तुला? बाप सकाळी उठायचं, इकडे तिकडे कुठेच पाहिजे नाही. राजर्षी जनक सगळ्यात पहिले सीतेचं दर्शन करायचे की आमच्या घरची भक्ती, साक्षात भक्ती या स्वरूपामध्ये प्रगटली. आज तिला विदा करत आहे. राजर्षी जनकांच्या नेत्रामध्ये गळगळ अश्रू धरावा. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा पुल्या घरी तू, जा पुल्या घरी तू.
महाराज राजश्री जनक आपल्या प्राणप्रिय मुलीला विदा करतात। या ठिकाणाहून जबते राम व्याह घर आये नित नव मंगल मोह। ज्यावेळेपासून प्रभू रामचंद्र विवाह करून परतले त्यावेळेपासून पूर्ण अयोध्या नगरी आनंदीत दुमदुमून गेले। आतापर्यंत तर फक्त एकमात्र प्रभू रामचंद्र होते, आता साक्षात लक्ष्मी स्वरूपात देवी सीतेची देखील प्राप्ती अयोध्यावासियांना झाली होती। सगळे उत्सव सणवार आनंदात साजरा होत होते। दिवसामागे दिवस जात होते। एक दिवस महाराज जनक राज्यसभेमध्ये बसले असताना त्यांनी राव स्वभाव मुकुर कर लीन्हा म्हणजे आपला हात पाहिला आणि त्यांना श्रावण आठवला। कन्या सासुरासी जाय मागे परतून या आहे। इकडे माता सीता प्रभू रामचंद्रांचा सुंदर संसार सुरू आहे, आनंदाचा तो संसार आहे। महाराज जनकांनी आनंदाने माता सीतेला विदा केलं। विवाह होऊन काहीच दिवस झाले तर महाराज दशरथांनी लगे निवृत्ती परायण होऊन निवृत्ती घ्यायची म्हणजे राज्य आपल्या मुलाला सुपूर्द करायचं ठरवलं। दशरथांना हात पाहिल्यानंतर आपला श्रावण आठवला। प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुणी ना कुणी श्रावण असतो। श्रावण म्हणजे काही चुकून घडलेलं काही कार्य। ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये श्रावण आठवेल त्यावेळेला श्रवण करा। कशाचं श्रवण करा? हरिकीर्तन श्रवण करा। म्हणले साधू संतांनी गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन। गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। अखंड चिंतन विठोबाचे। गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत
जीवनामधल्या सगळ्या प्रकारच्या श्रावण म्हणजे आपल्या जीवनातले दुःख, आपल्या जीवनातल्या चुका स्मरण झाल्या की श्रावण आठवल्यानंतर श्रवण करा, कथा श्रवण करा. त्याने काय होईल? पुन्हा चूक घडणार नाही आणि घडलेल्या चुकांचा दोष लागणार नाही. या ठिकाणी महाराज दशरथ गुरुगृही येतात आणि गुरुगृही येऊन एक निवेदन करतात की गुरुदेव, मला सांगा कोणता दिवस मंगल आहे ज्या दिवशी मला रामांना राज्याभिषेक करवते. बरेच दिवस निघून गेले होते. कैकया प्रदेश, कैकईचे पिता आजारी असल्या कारणाने भरतांना आणि शत्रुघ्नांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. या ठिकाणी फक्त राम लक्ष्मण आहे. महाराज दशरथ म्हणताय की मी रामांना कधी राज्याभिषेक करू, तुम्ही आदेश द्या. त्यावेळेला गुरु वशिष्ठ म्हणताय, सो दिन सुमंगल जब होई राम राजू. तो दिन मंगलमय आहे ज्या दिवशी राम राजा होतील. सो दिन सुमंगल जब होई राम राजू. असं नाही म्हटलं आज, असं नाही म्हटलं उद्या, तो दिवस मंगलमय. ठीक आहे, जर का असं असेल तर उद्या आपण रामांचा राज्याभिषेक करूया. महाराज दशरथांनी निर्णय घेतला. बघा, निर्णय हा होता की रामराज्याभिषेक व्हावा, पण घडलं काय याची कल्पना तुम्हाला असेल. ते घडलं काय हे जाणून घेणं यापेक्षा महत्वाचं आहे ते घडलं का. दशरथांसारखी महान चक्रवर्ती राजा एवढी मोठी चूक करू तरी कशी काय शकतात की रामांचा राज्याभिषेक करायचा आहे आणि सो दिन सुमंगल, तो दिन मंगल ज्या दिवशी रामराजा होतील, मग उद्या का, आज का नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अब. सत्कर्म, चांगलं कर्म, त्याच्यासाठी मुहूर्त पाहत बसू नका, लगेच करा, लगेच करा. चांगलं कर्म करण्यासाठी मुहूर्त पाहायची गरज नाही. चांगलं कर्म म्हणजे मुहूर्त याचा अर्थ चांगलं कर्म करू की नाही, करू की नाही, करू की नाही, करू की नाही हा विचार करण्याची गरज नाही. चांगलं कर्म करा, तातडीने करा. मी परत सांगेन, हरिभक्तीपरायण डॉक्टर नारायण बाबा जाधव फार सुंदर सांगतात की अध्यात्मात घाई करावी, घाईने अध्यात्म करू नये. आपली घाई अध्यात्मासाठी असावी, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये घाई करून उपयोग नाही. एखाद्याला जर का कोणाला मारायचं असेल तर तो जाऊन विचार करत नाही, धाड 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 मारून येतो. पण एखाद्याला जर का भजन करायचं असेल तर तो 10 वेळा विचार करतो, करू की नाही करू, करू की नाही करू, भजन करू की नाही करू. भजन करायला वेळ लावू नका. दुष्कर्म करण्या अगोदर 10 वेळा विचार करा, नाही केलं तरी चालेल, पण सत्कर्म करण्या अगोदर विचार करत बसू नका. सत्कर्म करा, करा, निरंतर करत राहा. आणि या ठिकाणी महाराज दशरथांनी चुकीचा निर्णय घेतला. उद्या प्रलय झालाच, संकट आलंच. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात चुकीची गोष्ट ही की गुरुदेवांना विचारायला पाहिजे होतं काय करू. लक्ष आहे की नाही? गुरुदेवांना विचारायला पाहिजे होतं काय करू. विचारलं असतं काय करू तर वशिष्ठांनी सांगितलं असतं की एकच करा, तुम्ही करा की पहिले भरतांना बोलवा. भरत अयोध्येमध्ये असते तर हे सगळं घडलं असतं का? वनवास घडला असता का? नाही. भरत अयोध्येमध्ये असतं तर हे घडलं नसतं. लक्ष्मण रूपी विवेक आहे, पण लक्ष्मण रूपी विवेकांचा स्पर्श दशरथांना होत नाही, कारण भरत रूपी सत्संग नाही. सत्संगाने विवेक मिळेल ना. विनु सत्संग विवेक न होई. काल आपण ऐकलं ना, राम कोण? आनंदाचा कोणा. भरत कोण? भजन, सत्संग. लक्ष्मण म्हणजे विवेक आणि शत्रुघ्न म्हणजे सेवा. हे 4 कोणे मजबूत झाले की जीवन मजबूत होतं. तर भरत रूपी संत नसल्या कारणाने विवेक प्राप्त होत नाही. बिनु सत्संग विवेक न हो. आता काय करायचं लक्षात? महाराज दशरथांनी सांगितलं, गुरु वशिष्ठांनी निर्णय घेतला की करा, तुम्ही रामराज्याभिषेक घडवून आणा. रामराज्याभिषेक घडवण्यासाठी सगळी तयारी झाली आणि रात्रीतून इकडे मात्र
माता सरस्वती प्रभूंच्याच आदेशानुसार की जर काही ते राजा बनून बसलो तर मला वनराज्य निर्माण करता येणार नाही. ती शबरी जी वाट पाहते, ज्या केवटाला हृदयाशी लावायचे, ज्या गुहांची भेट घ्यायची आहे, ज्या हनुमंताच्या जीवनाचा उद्देश सिद्ध साध्य करायचा आहे, रावणाचं मर्दन करायचं आहे, ते साध्य होणार नाही. माता सरस्वतीला आदेश दिला. माता सरस्वतीने मंथरेमध्ये प्रवेश केला. माता सरस्वतीच्या या सगळ्या करण्याने मंथरेने कलियुगाचा प्रवेश झाला, कलियुगाचा स्पर्श झाला. माता कैकेयीला बाजूला नेलं आणि मंथरेने विचारलं की सांग, राम राजा होईल तुला काय भेटेल? तुझं काही सुख साध्य होईल? तुला काही लाभ होईल? अगं, ज्याचा मुलगा ज्याचा राजा असतो ना, त्याच राजमातेला ओळखल्या जातं. भरतांचा विचार कर कैकेयी. अगं भरत वनवासी होईल, भरताकडे काहीच राहणार नाही, भिक्षापात्र येईल. कैकेयी, भरताकडे भिक्षापात्र येईल. कैकेयी म्हणते, मंथरा असं बोलू नको, तुला मी आई समान जपलं, मी तुम्हाला आई म्हटलं. राम तसे नाही, महाराज दशरथ तसे नाही. आमचा गुणा गोविंदाचा हा संसार, या संसाराकडे अशा कपटवृत्तीने बघू नकोस ग. जाणत होत्या माता कैकेयी. काय समस्या आहे बघा. एक गोष्ट मात्र नक्की, मगाशी म्हणलं ना, महाराज दशरथांजवळ विवेक आहे, पण मात्र सत्संग नाही म्हणून विवेकाचा स्पर्श होत नाहीये. आपल्याकडे विवेक असतो, आपल्याला माहिती असतं हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे. दुर्योधनाला विचारण्यात आलं, वाईट कामं का करतो रे? तो म्हणे, मला वाईट काम करायचं नसतं, माझ्याकडून होऊन जातं. मगाशी आपण ऐकत होतो, धर्मराज युधिष्ठिरांना म्हणण्यात आलं की तुम्हाला नरक दाखवायचा पाहायचा आहे का? म्हणे हो. नरक दाखवायला घेऊन गेले. त्या ठिकाणी नरकाच्या ठिकाणी काय होतं? मोठी वाईट स्थिती होती. पण पहिले त्यानंतर ज्या वेळेला धर्मराज युधिष्ठिर गेले, सुगंधित वातावरण होतं, सगळे स्वागत करत होते, व्यवस्था करत होते. विचारलं का हो, मी तर नरकाविषयी काहीतरी व्यवस्थित ऐकलं, वेगळंच ऐकलं. इथे तर सगळं नीट आहे, पद्धतशीर आहे, असं का? तुमची सिस्टम जरा अपग्रेड करा. मी तर नरकाविषयी ऐकलं, या ठिकाणी भजे तळल्या जातात, या ठिकाणी त्रास दिला जातो, फटके मारल्या जातात. म्हणे तुम्ही ऐकलं ते सगळं बरोबर होतं. सत्य तर हे नरक तसाच होता, पण मात्र तुमच्या पदस्पर्शाने नरक देखील स्वर्गासमान झाला. ज्या ठिकाणी भक्त चालतात त्या स्थानाला देखील स्वर्गासमान पवित्र करतात. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि जननी. यानंतर पुढे श्रवण करू. माहिती आहे काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, पण मात्र त्याचा स्पर्श होत नाही. का स्पर्श होत नाही? कारण अजून सत्संग आहे. मंथरेने आपली काम केलंच. मंथरा कोण आहे? मंथरा ही मंथर प्रवृत्ती आहे. मंथर प्रवृत्ती म्हणजे मनोविज्ञान. बघा, घरामध्ये मंथरा आली तर गडबड होते, गावामध्ये मंथरा आली तरी गडबड होते. घरामध्ये मंथरा येणं म्हणजे घरामध्ये मंथरा येणं याचा अर्थ कोणी मंथरा आता येईल का? मंथर प्रवृत्ती आहे, मनोविज्ञान आहे. मंथरा तुम्ही मानवोपचार तज्ञाला विचारा, काही मनोवृत्ती असतात, त्यामधली ही मंथर प्रवृत्ती आहे. मंथर प्रवृत्ती म्हणजे ती राणी नाही होणार, ती दासी आहे, ती दासीच राहणार. पण मात्र मंथरेचा भाव कसा आहे? आग लावायची आणि आग लावून ती आग विझवायची आणि विझवण्याचं श्रेय स्वतःकडे घ्यायचं. पहा बरं, मी आग विझवली. काही लोक असेच असतात, भांडणं लावतेत आणि सोडवतेत, आणि सोडवण्याचं श्रेय लावताना दिसत नाही, पण सोडवताना मात्र पुढे येऊ सोडवतेत आणि म्हणते पहा, भांडण मी सोडवलं, पण लावलं पण तूच होतं. लावलंच कशाला होतं? सोडवायचं श्रेय घ्यायचं म्हणून लावलं. घरामध्ये मंथर प्रवृत्ती आली तर घरातल्यांमध्ये ज्यांच्यामध्ये गुण आहे, जर का त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये राग असेल, तर एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनात राग असेल तर त्याच्यातले गुण पण दिसणार नाही, आणि एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम असेल तर त्याच्यातले दुर्गुण पण दिसणार नाही. अशी मंथर प्रवृत्ती गावात आले तर गावाच्या गाव उद्ध्वस्त होती. अशी मंथर प्रवृत्ती
गावांमध्ये येऊ नये, देशामध्ये येऊ नये, घरामध्ये येऊ नये. त्या मंथरेने रामांचा वनवास सिद्ध केला, पण ती रामांचीच इच्छा होती. त्या ठिकाणी एखादी मंथरा विजय झाली, घरात तुमची एखादी मंथरा विजय होऊ देऊ नका. कोणी जर का तुमच्या जाऊविषयी, भाऊजाईविषयी, कोणाविषयी सांगायला आलं, काही बोलायला लागलं, त्यांना म्हणा बस मला सगळं माहिती आहे, माझा परिवार कसा आहे त्याला मी शांततेने जपणार, सांभाळणार, तू मला काही सांगू नको, तू आता इथून जा. घरातल्या आलेल्या मंथरेला ओळखा, तिच्या तोंडावर म्हणू नका तू मंथरा, मनगल्या मनात ठेवा. एक जण माझ्याजवळ माझ्या परिवारातल्या एका व्यक्तीची चुगली करत होता, मला हसू येत होतं. त्यामुळे का हसू येतं म्हणलं, नाही मी विचार करत आहे त्या व्यक्तीच्या माघारी ती व्यक्ती नसताना तिची ही हालत करत आहे, तर माझ्या माघारी माझं काय करत असाल. काळजी करू नका, जो व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो तो तुमच्याविषयी बोलायलाही कमी करणार नाही. त्यामुळे या मंथर प्रवृत्तीला घरामध्ये प्रवेश करू देऊ नका. ठीक आहे ना? काय हो की नाही महिला मंडळ? माझ्या मागे म्हणा, जेवढा वेळ, म्हणा मोठेने म्हण, जेवढा वेळ आपण चुगल्या करण्यात वाया घालवतो, तेवढ्या वेळात मुलांवर संस्कार केले तर भारतात क्रांतीची लाट यायला वेळ लागणार नाही, क्रांती व्हायला वेळ लागणार नाही. जेवढ्या वेळात चुगल्या चपाट्या करतोय तेवढ्या वेळात भजन करा ना, नामस्मरण करा. पैसे कसे मोजता? कसे मोजता पैसे? पैसे मोठे मोजता येतात असे कसे. माळ कशी करतात? राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम. पैसे बाहेरच्या अंगाने मोजतात आणि माळ आतल्या अंगाने मोजतात. हेच तर आहे भगवंताचं भजन, आपल्याला अंतर्मुख करतं आणि माया आपल्याला बहिर्मुख करते. म्हणून अंतर्मुखी सदा सुखी. वारे वा. सियावर रामचंद्र की. याचा आता पैसे मोजू नका असं होत नाही, पैसे मोजा, मोजून नीट जपून ठेवा, तसा काही विषय नाही, पण मात्र माळ पण करत जा, जप पण करत जा. तर या ठिकाणी अंततोगत्वा या मंथरेचा विजय झालाच. आणि या मंथरेने कैकेयीच्या माध्यमातून, कैकेयी म्हणे सांग मंथरा योजना, मी तसंच करेल जसं तू म्हणशील. आणि शेवटी माता कैकेयीने महाराज दशरथांच्या पुढे आपल्या 2 वरदानांना देण्याचं स्मरण करून दिले. तुम्ही मला वरदान दिले की तुम्ही मला 2 वरदान देणार, आज मी ते मागते. कोप भवनामध्ये बसलेल्या माता कैकेयी 2 वरदान मागतात. एक, भरताला राज्याभिषेक. कैकेयी असा उपहास करू नकोस ग, रामांच्या राज्याभिषेकाची तयारी झाली. दुसरं वर ऐका महाराज, पहिलं वर माझ्या भरताला राज्याभिषेक आणि दुसरं वर तुमच्या रामाला 14 वर्ष वनवास. कैकेयी दगड हृदयावरती ठेवून महाराज दशरथ बोलतात, सांग नाही थट्टा आहे, म्हणणं ही मस्करी आहे, ही चेष्टा आहे. मी असं होऊ देणार नाही ग, मी माझ्यापासून माझ्या रामाला दूर होऊ देणार नाही. माझ्यापासून माझा राम दूर होणे म्हणजे माझा प्राण दूर होणे आहे. असं म्हणू नकोस ग कैकेयी, माझा राम माझा जीवीचा विसावा, माझं सर्वस्व आहे. महाराज यानंतर कोणताही संवाद होणार नाही, जे आहे मागितलेलं तर पूर्ण करावं लागेल. सुमंतांना कळलं, सुमंतांनी प्रभू रामचंद्रांना निरोप पाठवला. प्रभू रामांना हे सगळं कळलं होतं. रामांनी वनवासाला जाण्याची तयारी केली, माता सीतेने केली. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझ्या आई वडिलांनी सांगितलं, पतीच्या दुःखामध्ये दुःख, सुखामध्ये सुख म्हणा. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, मला तुम्हाला तुमच्या सोबत यायचंय. शरीरावरती माता सीतेने वल्कल सजवले. मलाही वाटायचं मा सीता निघाल्याच का राजभवनातून. मा सीता जर का रामांबरोबर आल्या नसत्या तर हे सगळं घडलं नसतं. सर्व श्रेयस्करीम सीतानतोहम राम वल्लभाम. जनकसुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणानी धान. ज्यावेळेला माता जानकीला सुमित्रा मैयाने विचारलं की अगं राजभवनामध्ये राहा, वनातल्या दुःख तुला काय माहिती, त्यावेळेला माता सीता उत्तर देत आहे की सुमित्रा मान्य आहे की मला वनातले दुःख माहिती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, जर माझे पती सोबत असेल तर ते वन देखील माझ्याकरता राजभवन आहे, आणि पती जर का सोबत नसेल तर हे राजभवन देखील वनासारखं मला वाटतं. कौसल्या मातेने म्हटलं, पुत्री
सीते, अगं काय म्हणतील आपली परंपरा, काय म्हणतील आपले पूर्वज? अगं रघुवंशाची एक कुलवधू असा रस्त्या रस्त्याने वनामध्ये हिंडत राहील, शोभामान होईल का? रघुवंशाला शोभा देईल का? माता सीता म्हणतात, माते विसरलात का? महाराज हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये पाहिलं राज्य दान दिलेलं आणि त्यांनी दान दिलं. त्यांची पत्नी तारामती म्हणू शकली असती की माझ्या नवऱ्याने दान दिलं, मी थोडी दिलं, मी राजभवनात राहणार. पण नाही, पतीने दान केल्यानंतर राजवैभवाचा सुखाचा त्याग करून ती पण पतीच्या मागे निघाली ना. मग ही आपल्या रघुवंशाची रीत आहे की पहिलेपासून पतीच्या पावलावर पाऊल ठेवून पतीच्या दुःखामध्ये सहभागी होणे. बस मी ती रीत निभावते ना. गुरु वशिष्ठांनी म्हणावं, बेटा हा निर्णय भावनेच्या भरात तर घेत नाहीये ना. नाही गुरुदेव, भावनेच्या भरात नाही. या जन्मामध्ये मी स्त्री होण्याचं टाळता येणार नाही. कोणी म्हणावं की बेटा जर का जनकांनी म्हटलं की का आमच्या सीतेला अशा दुःखामध्ये पाठवलं तर काय उत्तर देऊ? त्यावेळेला मा सीतेने उत्तर दिलं, सगळ्यात पहिले तर माझे पिता तुम्हाला कधीच विचारणार नाही. सगळ्यात प्रथम माझ्या पित्यांच्या स्वभावाला मी अवगत आहे, ते राजश्री जनक आहे. माझे पिता कधीच तुम्हाला विचारणार नाही की का वनवासात पाठवलं, आणि जर विचारलंच तर सांगा की हे राजन, हे राजा जनक, तुम्ही दिलेल्या शिक्षेलाच तिने अनुसरून वर्तन केलेलं आहे आणि तुमचा मान राखण्यासाठी आपल्या पतीच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला राजभवनाचा त्याग करून वनाचा स्वीकार केलेला आहे. यानंतर मा सीता, लक्ष्मण दादा निघाले. सोबत सोबत सगळे अयोध्यावासी निघाले. अयोध्यावासियांना म्हणतात तुम्ही येऊ नका, तुम्ही येऊ नका. पण मात्र प्रभू वनवासाला निघाल्यानंतर एकच म्हणा की इन्ही कोई रोकोली माई बनका गळे रघुराई. रात्री अयोध्यावासी निजले. हाच क्षण साधला. देव म्हणताय आता इथून निघून जावं लागेल. जर इथेच थांबलो तर मात्र आपल्याला अयोध्यावासी जाऊ देणार नाही. अयोध्यावासियांना झोपीतच ठेवलं आणि प्रभू रामचंद्र पुढे निघाले. ते पुढे निघून कोणाची भेट घेतात, केवटावर कशी कृपा करतात, केवट नावेमध्ये बसून कसा आनंद देतो, हे आपण सगळं उद्याच्या सत्रामध्ये श्रवण करू. आज या ठिकाणी रामकथा प्रभू रामचंद्रांच्या वनवास गमनावरती विराम करते आणि यानंतर या ठिकाणी आपण सगळ्यांच्या मध्य पांडुरंगीच्या माध्यमातून संत जनाबाईंचं चरित्र या ठिकाणी आपण दर्शन करणार आहोत, पाहणार आहोत. मी एक हात जोडून आपण सर्वांना नम्र निवेदन करते, या ठिकाणी कोणताही भ्रम मनामध्ये ठेवू नका आणि काळजी करू नका. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पांडुरंगी, उद्या रामभक्त गोपाल आणि उद्या राम दरबाराचं दर्शन करून या ठिकाणी पूर्ण होईल. पांडुरंगीची सेवा उद्यापर्यंतच आहे. त्यानंतर उरलेले जे 2-4 दिवस आहे त्यामध्ये 2-3 दिवसामध्ये आपण बाकी सगळी रामकथा अत्यंत यथायोग्य पद्धतीने पाहणार आहे. कुठलीच कथा सोडणार नाही, विश्वास ठेवा. सगळ्या कथेचं आपण सुंदर अशा प्रकारचं दर्शन करणार आणि मग पुढे 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 चालणार. सगळ्यांनी आपण या ठिकाणी येऊन बसा. यानंतर आरंभ होणार पांडुरंगी मधलं देशातील कोण्याकोण्यापर्यंत, कोपऱ्यापर्यंत सुंदर असं संत चरित्र पोहोचावं याकरिता या ठिकाणी आपण आज साक्षात जनाबाईंनी ज्या सुंदर भावभक्तीचा, नामभक्तीचा प्रचार केला, नामदेवांची शिष्या म्हणून येणाऱ्या, नामयाची दासी म्हणून येणाऱ्या जनाबाईंचं पवित्र चरित्र या ठिकाणी आज आता आपण इथे पाहणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या पांडुरंगीच्या टीमसाठी, चमूसाठी, समूहासाठी. पण सगळे लहान मुलं कसे उत्साहित झाले, पण त्यांचे चेहरे पण तिथे दिसून राहिले स्क्रीनवर. पांडुरंगीची वाट पाहत बसले. आताचं हे जे भविष्य आहे आपलं, या मुलांना ऐकण्यापेक्षा जास्त विश्वास पाहण्यावर आहे. ज्या वेळेला डोळ्यांनी ते पाहतील, सखुबाईंचं चरित्र किती लोकांना लक्षात राहिलं? मुलांनी हात वर करा. मुलांनो, सखुबाईंचं, अच्छा, किती लोकांनी पहिल्यांदा सखुबाई अशा संत होत्या हे माहिती झालं? पहिल्यांदा किती
लोकांना पहिल्यांदा सखूबाई अशा संत होऊन गेल्या आणि किती लोकांनी पहिल्यांदा सखूबाईंचं चरित्र डोळ्याने पाहिलं. हात वर करा, हात वर करा. हा, तर हात जोडून नम्र निवेदन आहे, आज आपण आता प्रत्यक्ष डोळ्याने जनाबाईंचं चरित्र पाहणार आहोत. पहा 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 कशी गर्दी केली आहे सगळ्यांनी. हे दर्दी लोक आहे. तुमच्या हृदयात संत चरित्राविषयी प्रेम आहे, ते संत चरित्राचं प्रेम या ठिकाणी आज प्रगट होत आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. मी आपण सगळ्यांची आज्ञा घेऊन काही वेळाकरता व्यासपीठ सोडते. रामकथा या ठिकाणी भगवंताच्या वनवास गमनावरती पूर्ण होत आहे आणि उद्यापासून आपली कथा वेळ सुरू होईल. आम्ही तुमची वाट पाहतो, तुम्ही वेळेत येऊ शकत नाही म्हणून कथा सुरू व्हायला थोडासा विलंब होतो. उद्याच्या दिवस पांडुरंग या ठिकाणी नंतर मात्र आपली रामकथाच सांगणार आहे. म्हणून रामकथा वनवास गमनावरती पूर्ण होते. यानंतर जनाबाईंचं चरित्र आरंभ करूया. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल, आज आपल्या या समूहामध्ये अजून एक सदस्य जॉईन झालेलं आहे. ते म्हणजे हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कंठाने वेड लावणारी, सध्या तुम्ही यूट्यूबला ऐका त्याच कन्येचं, त्याच मुलीचं भजन प्रत्येक जण कानोकान देशादेशात ऐकत असतात. महाराष्ट्रामध्ये नामदेवांचे भजन ज्यांचे प्रसिद्ध झाले ती हरिभक्तीपरायण वैष्णवी दिदी कारंडे या ठिकाणी आज आलेले आहे आणि आज त्यांचा जन्मदिवस पण आहे. कथेच्या शेवटी आज आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करूया आणि आता त्यांच्या कंठा म्हणजे सुमधुर कंठाने नाहून जाऊया आणि हरिभक्तीपरायण मदन गोपाल शर्माजी यांच्याद्वारे रचित जनाबाईंच्या या चरित्राचं दिव्य दर्शन करूया. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संत